नियुक्ती झाली आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। विमान अपघाताला अनेक अँगल असल्याचा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय। अपघाताचे सर्व अँगल पुढे यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान विमान अपघातात मृत्यू झालेल्या पिंकी माळीच्या कुटुंबियांची भेट घेऊन आदित्य ठाकरेंनी त्यांचं सांत्वन केलंय। यावेळी आदित्य ठाकरेंनी ही मागणी केली आहे। अनेक अँगल्स आहेत, अनेक विषय आहेत, आज मी त्याच्यावर बोलणार नाही। पण मला वाटतं काल पार्लमेंटमध्ये पण याच्यावर राऊत साहेबांनी चर्चा केलेली आहे। सगळ्याच पक्षाचे आमदार वेगवेगळी मतं ह्याच्यावर मांडत आहेत। एक नक्की आहे की एक चांगलं काम करणारा नेता आपल्यातून निघून गेलेला आहे आणि हे नुकसान भरून काढणं हे खूपच मला वाटतं शक्यच नाही, दुर्दैवी आहे खूप। राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींच्या विसर्जनासाठी देशव्यापी कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले। काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील प्रमुख तीर्थक्षेत्र आणि पवित्र नद्यांमध्ये अस्थि कलश विसर्जन करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल। या यात्रेमध्ये हरिद्वार येथील हर की पौडी, प्रयागराजचा पवित्र संगम, वाराणसीचा मणिकर्णिका घाट यासह गया, झारखंड, पश्चिम बंगाल, केरळ, पंजाब, काश्मीर आदी राज्यांमध्ये कलश विसर्जित केला जाईल। ही यात्रा देशाच्या 40 देशांना 4 ते 7 फेब्रुवारी दरम्यान 14हून अधिक राज्यातून प्रवास करेल। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसलाय। दरम्यान आज सकाळी 8 वाजता बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवार यांनी फोनद्वारे साधलेला संवाद काय होता हे सर्वांना ऐकवण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेला दिवंगत अजितदादा पवार यांचं नाव देण्याची मागणी पुढे येते। यावर मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया आली आहे। या योजनेला अजितदादा पवारांचं नाव देण्याबाबतच्या मागणीवर मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्याला आमचे समर्थन असेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे। लातूरच्या किनगावमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या। मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। लाडक्या बहीण योजनेला अजित पवारांचं नाव मुख्यमंत्री त्याच्यावर निर्णय घेतील आणि जे मुख्यमंत्री निर्णय घेतील त्याला आमचं समर्थन। मुंबई